सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव व्यासपीठ शाहू राज्य मराठी न्यूज। 40 गावात विनायक प्लाझा हॉटेलवर पोलिसांचा छापा, देहव्यापाराचा पर्दाफाश, एका महिलेची सुटका, तिघे ताब्यात। 40 गाव शहरात सुरू असलेल्या देहव्यापारावर 40 गाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत बस स्थानकासमोरील विनायक प्लाझा या हॉटेलवर छापा टाकला। या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून देहव्यापारात सहभागी असलेल्या 2 पुरुष आणि एका महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 43,020 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी 3 जुलै 2025 रोजी माननीय विनायक कोते, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर 40 गाव उपविभाग यांना 40 गावातील देहव्यापाराबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ 40 गाव शहर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले। त्यानुसार पोलिसांनी बस स्थानकासमोर असलेल्या विनायक प्लाझा या हॉटेलवर छापा टाकला। छाप्यादरम्यान हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याचे उघड झाले। पोलिसांनी तातडीने कारवाई करत देहव्यापारात अडकलेल्या एका पीडित महिलेची सुटका केली। तसेच या प्रकरणात सहभागी असलेले 2 पुरुष आणि 1 महिला अशा 3 आरोपींना ताब्यात घेतले। पोलिसांनी घटनास्थळावरून कंडोम, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 43,020 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपींविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ स्वतः करत आहेत। सदरची यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव परिक्षेत्राच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली 40 गाव शहर पोलिसांनी पार पाडली। या कारवाईमुळे 40 गावातील अवैध देहव्यापारावर अंकुश येण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। 40 गाव शहर पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे।